नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पीआर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतातील प्रथम व्यक्ती हा अत्यंत महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. मित्रांनो, याच्यात आपण पोलीस भरती, एमपीएससी, तलाठी, झेडपी, एसएससी बँकिंग अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर प्रश्न वारंवार विचारले जातात. प्रथम व्यक्ती म्हणजे महत्त्वाच्या पदावर किंवा क्षेत्रात सर्वप्रथम पोहोचलेले भारतातील व्यक्ती. उदाहरणार्थ भारताचे पहिले पंतप्रधान, भारताचे पहिले उपपंतप्रधान, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, भारताचे पहिले अंतराळ कोण होते, असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतात. आज आपण अशाच महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल माहिती घेणार आहोत. प्रत्येक व्यक्तीचे कार्य, त्यांचे योगदान आणि परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे ते समजून घेऊया. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितला तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार नाही. पहिला प्रश्न असा आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती. आता इथं असं येतो प्रश्न पहिला तुम्हाला पेपरला, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जर यांच्याबद्दल आपण बघायला गेलो तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमधील झिरादेई या गावात झाला होता. म्हणजे कुठं झाला होता? बिहारमध्ये कुठं झाला होता त्यांचा? झिरादेई या गावात यांचा जन्म झाला होता. ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतलं आणि वकिली केली. म्हणजे जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 कुठे झाला? बिहारमध्ये. बिहारमध्ये कोणत्या गावात झाला होता मित्रांनो? झिरादेई या गावात झाला होता. महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वतंत्र चळवळीचा सहभाग केला. त्यांनी अनेक आंदोलन केली आणि तरुणांचाही भोगला. म्हणजे भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. ते स्वातंत्र्य सैनिक, विद्वान आणि संविधान सभेचे अध्यक्ष होते. कोण होते? ते स्वातंत्र्य सैनिक होते, विद्वान आणि संविधान सभेचे अध्यक्ष होते. साधारणपणे प्रामाणिकपणा आणि देशसेवा यासाठी प्रसिद्ध. 2 वेळा राष्ट्रपती भूषण पहिले राष्ट्रपती. आता हा खूप IMP प्रश्न विचारला जातो तुम्हाला की भारताचे पहिले व्यक्ती कोण होते किंवा राष्ट्रपती कोण होते ज्यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले? कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यांच्याबद्दल जर थोडी माहिती आपण पाहायला गेलो तर महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. ते अनेक आंदोलन केली आणि तुरुंगवासी भोगले. म्हणजे त्यांना जेल पण सुद्धा झाली होती. भारताचे संविधान तयार करण्यासाठी जी संविधान सभा स्थापन झाली त्या सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि भारतात 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला आणि त्याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ कधी घेतली होती? तर 26 जानेवारी 1950 रोजी. हे पण तुम्हाला प्रश्न विचारलेला बघतात. त्यांचा स्वभाव जर बघायला गेला तर आपण अतिशय साधा, प्रामाणिक आणि देशभक्तीचे प्रेरित होता. ते सलग 2 वेळा राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. ही एक ऐतिहासिक बाब आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीला असा प्रश्न विचारू शकता तुम्हाला की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभेचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चला पुढचा पाहूया. आता भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 इलाहाबाद इथे झाला. त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर भारतात येऊन स्वातंत्र्य चळवळीचे सक्रिय सहभाग घेतला. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे झाले. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून पण सुद्धा ओळखले जातात पंडित जवाहरलाल नेहरू. मुलांना खूप प्रेम, म्हणजे मुलं त्यांना लाडाने किंवा प्रेमाने काय म्हणायचं? चाचा नेहरू. आपण पंडित नेहरू कमीपेक्षा चाचा म्हणायचो त्यांना. त्यांचा वाढदिवस बालदिन साजरा केला जातो. म्हणजे त्यांचा वाढदिवस कधी साजरा केला जातो? बालदिन म्हणून साजरा केला जातो. तर मुलांना आता यांचं जर आपण माहिती बघायला गेलो तर आपल्याला हे बघायला येतं की त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी इलाहाबाद येथे झाला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले. म्हणजे त्यांनी शिक्षण कुठे घेतले? तर देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले. सॉरी. आणि नंतर भारतात येऊन स्वातंत्र्य चळवळीचे सक्रिय सहभाग घेतला. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी आधुनिक भारताच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मोठी धरणे बांधली, पोलाद कारखाने, वैज्ञानिक संशोधन संस्था आणि IIT सारख्या संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. म्हणून त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते. तर त्यांना मुलांना जर पाहायला घेतलं तर खूप प्रेम होते. त्यांना लाडाने काय बोलायचे किंवा प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. त्यांच्या जन्मदिवशी म्हणून म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. तर पोलीस भरतीला किंवा इतर भरतीला तुम्हाला प्रश्न विचारू शकता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि बालदिन कधी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबर
लक्षात राहू द्या मित्रांनो. चला पुढचं पाहूया. आता आपण जर पाहायला गेलो, पहिले उपपंतप्रधान, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल. तुम्ही हे नाव खूप ऐकलं असेल की सरदार वल्लभभाई पटेल. जन्म 31 ऑक्टोबर 1874 रोजी यांचा जन्म झाला. हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री सुद्धा होते. म्हणजे भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री हे सुद्धा राहिले होते. 562 संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले. लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध आहे. आपण त्यांना फक्त पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री नाही तर सर्वात फेमस किंवा सर्वात प्रसिद्ध नाव त्यांचं काय तर लोहपुरुष म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्याबद्दल जर थोडी माहिती बघायला गेलो तर मित्रांनो, तर मी सांगतो तुम्हाला की त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात 562 संस्थाने होती. ही संस्थाने भारतात सामील होणे आवश्यक होते. सरदार पटेल यांनी आपल्या मुत्सद्दीपणा आणि ठाम नेतृत्वामुळे या संस्थानाचे भारतात विलीनीकरण केले. त्यामुळे आजचा एक संघ भारत निर्माण होऊ शकला. या महान कार्यामुळे त्यांना भारताचे लोहपुरुष ही उपाधी मिळाली होती. प्रश्न तुम्हाला असा पडू शकतो, पहिले उपपंतप्रधान कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल. लोहपुरुष म्हणून कोण ओळखलं जातं तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि 31 ऑक्टोबर हे राष्ट्रीय एकता दिवस असतं, हे लक्षात राहू दे मित्रांनो. पुढे पाहूया. आता स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे पोलीस भरतीला 100% प्रत्येक वर्षी विचारलं जातं. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन मध्ये त्यांचा जर आपण थोडासा परिचय पाहिला तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. त्यांचा कार्यकाळ जर पाहिला तर 1947 ते 1948 हा कार्यकाळ होता. जर ब्रिटिश सत्तेच्या समाप्तीचा काळ महत्वपूर्ण भूमिका, म्हणजे ते ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये महत्वपूर्ण त्यांनी भूमिका निभावली होती. तर यांचा आपण जर बघायला गेलो तर भारतात स्वतंत्र झाल्यानंतर पहिले गव्हर्नर कोण झाले होते? आपले लॉर्ड माउंटबॅटन हे झाले होते. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लॉर्ड लुई माउंटबॅटन, यांचं पूर्ण नाव काय? लॉर्ड लुई माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. त्यांनी 1947 ते 1948 या कालावधीत हे पद सांभाळले. ब्रिटिश सत्तेचा शेवट आणि भारतातील सत्तांतर शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणजे मित्रांनो, जेव्हा भारत स्वतंत्र झाले 1947 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाल्यानंतर पहिले लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले होते. त्यांचा कालावधी जास्त काही नव्हते, 1947 ते 1948 या कालावधीत हे पद सांभाळले होते. त्यांनी ब्रिटिश सत्तेचा शेवट आणि भारतातील सत्तांतर शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर भारतात पहिला भारतीय गव्हर्नर जनरल आपल्याला मिळाला होता. तर तुम्हाला पेपरला विचारू शकतात पहिले गव्हर्नर जनरल कोण? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. पूर्ण नाव विचारू शकला तर त्यांचं नाव काय पूर्ण मित्रांनो? पहिले गव्हर्नर जनरल जे होते त्यांचं पूर्ण नाव आहे लॉर्ड लुई माउंटबॅटन. आणि हे पण प्रश्न विचारू शकतात, पहिले भारताचे गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी आणि मित्रांनो, पहिले गव्हर्नर जनरल होते ते लॉर्ड माउंटबॅटन आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते ते श्री राजगोपालाचारी होते. श्री गोपालाचारी हे गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे, लक्षात राहू द्या. पुढे पाहूया. बघा, त्यांचंच नाव घेतलं ते चालेल. श्री राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. आता जे आपण मागच्या स्लाइड मध्ये जे पाहिलं ते कोण होते? ते पहिले गव्हर्नर जनरल होते. आणि आता आपण जे बघतो ते पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? श्री राजगोपालाचारी हे होते. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी होते. विद्वान, लेखक आणि स्वतंत्र सैनिक, ब्रिटिश नसलेले पहिले भारतीय प्रशासक कोण? श्री राजगोपालाचारी हे. यांच्याबद्दल जर आपण थोडं बघायला गेलो माहिती तर श्री राजगोपालाचारी, ज्यांना राजाजी म्हणूनही ओळखले जाते, यांना काय म्हटलं जातं? राजाजी. यांना उपाधी दिलेली राजाजी म्हणून ओळखले जाते. हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. ते विद्वान, लेखक, वकील आणि स्वातंत्र्य सैनिक सुद्धा होते. लॉर्ड माउंटबॅटन यांच्या नंतर त्यांनी गव्हर्नर जनरल पद स्वीकारले. ते या पदावर काम करणारे पहिले भारतीय होते आणि भारत प्रजासत्ताक होण्यापूर्वी हे पद अस्तित्वात होते. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतात प्रजासत्ताक झाल्यानंतर राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आले आणि गव्हर्नर जनरल पद समाप्त झाले. म्हणजे भारतात आधी राष्ट्रपती हा पद नव्हताच. त्याआधी काय होतं? गव्हर्नर जनरल हे पद होते. पण जेव्हा भारतात राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आले तेव्हापासून गव्हर्नर जनरल हे पद समाप्त झाले होते. तर तुम्हाला प्रश्न विचारू शकता, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? श्री राजगोपालाचारी, ज्यांना काय म्हणलं जातं? राजाजी सुद्धा म्हणला जातो. तर पुढे पाहायला गेलं मित्रांनो, आता पहिले
मुख्य न्यायाधीश पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? न्यायमूर्ती हरिलाल जे कन्हैया. पहिले भारताचे मुख्य न्यायाधीश, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हरिलाल जे कन्हैया हे होते. न्यायव्यवस्थेचा मजबूत पाया घातला यांनी. त्यांच्याबद्दल जर आपण थोडी माहिती बघायला गेलो तर मुलांना आता आपण भारताचे न्याय व्यवस्थेचे अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचं पहिलं नाव काय असायचं? न्यायमूर्ती हरिलाल जे की सुदास कन्हैया. यांचं पूर्ण नाव काय? न्यायमूर्ती हरिलाल जे की सुदास कन्हैया. हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टचे पहिले मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. जर यांच्याबद्दल जर बघायला गेलं तर भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले आणि त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्यानंतर हरिलाल जे कन्हैया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. म्हणजे मित्रांनो 26 जानेवारी 1950 रोजी झाले आणि त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्यानंतर हरिलाल जे कन्हैया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. त्या काळात नीट लक्षात घ्या, त्या काळात भारताची न्याय व्यवस्था नव्याने उभी राहत होती. तेव्हा संविधानातील मूलभूत अधिकार, न्यायालयाची पद्धत आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिष्ठान निर्माण करण्याचे त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. म्हणून त्यांना भारतीय न्याय व्यवस्थेचा मजबूत पाया घालणारे न्यायाधीश मानले जाते. कोणाला मानले जाते? तर मित्रांनो न्यायमूर्ती हरिलाल जे कन्हैया यांना मानले जाते. आता तुम्हाला जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायचं राहिलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या भारतातील सर्वोच्च न्याय संस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य नवी दिल्ली येथे आहे आणि मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? भारताचे राष्ट्रपती करतात. हे लक्षात राहू द्या. मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? भारताचे राष्ट्रपती हे करतात. पुढे जर पाहायला गेलो मित्रांनो आपण तर आपल्याला हे बघायला येतो की भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? तर राकेश शर्मा. भारताचे जे पहिले अंतराळवीर होते, जे अंतरिक्ष बाहेर गेले होते, ते भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? तर राकेश शर्मा. 1984 मध्ये अंतराळात गेले. सोव्हिएत मिशनद्वारे प्रवास. प्रसिद्ध वाक्य काय? सारे जहां से अच्छा. आता आपण जर यांच्याबद्दल थोडी माहिती बघायला गेलो मित्रांनो तर आपल्याला कळतं की भारताचे जे पहिले अंतराळवीर होते ते राकेश शर्मा होते. मुलांनो भारताने विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रासाठी मोठी प्रगती केलेली आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये राकेश शर्मा यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेलं जाते. 1984 मध्ये सोव्हिएत यांच्या SOYUZ-T-11 या अंतराळ मोहिमेद्वारे, हे नाव आहे त्या अंतराळाचं, या अंतराळ मोहिमेद्वारे अंतराळात गेले. त्यामुळे ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले. आता अंतराळातून भारताशी संवाद साधताना तत्कालीन पंतप्रधान जे महिला पंतप्रधान होती, भारताची पहिली महिला पंतप्रधान श्री इंदिरा गांधी यांनी विचारले अंतराळातून भारत कसा दिसतो? म्हणजे त्यांना विचारलं होतं की अंतराळातून भारत कसा दिसतो? त्यावर राकेश शर्मा यांनी उत्तर दिले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. म्हणजे सारे जहां से अच्छा, पूर्ण वर्ल्ड मध्ये सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा म्हणजे आपला भारत सर्वांपेक्षा चांगला आहे. हे वाक्य आजही प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक मानले जाते. तर याच्यात जर बघायला गेलो तर आपण तर राकेश शर्मा हे भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर होते. हे पण लक्षात राहू द्या की राकेश शर्मा हे भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर होते. त्यांनी जवळपास 8 दिवस अंतराळात वास्तव्य केले होते, हे लक्षात राहू द्या. तर भारताचे पहिले अंतराळवीर कोण? तर राकेश शर्मा. तर लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढे जर पाहायला गेलं तर आपण पहिले फील्ड मार्शल, आपण म्हणतो ना आजपर्यंत फक्त 2च फील्ड मार्शल आले होते, त्यातले पहिले फील्ड मार्शल कोण होते? सॅम मानेकशॉ. कोण होते? तर सॅम मानेकशॉ. भारतीय सैन्याचे पहिले फील्ड मार्शल कोण होतं? तर सॅम मानेकशॉ जी हे होते. 1971 भारत पाकिस्तान युद्धातील महान नेतृत्व केले होते. जेव्हा भारत पाकिस्तान 1971 मध्ये युद्ध झालं होतं भारत पाकिस्तान, त्यावेळी सर्वात महान नेतृत्व केले होते कोणी? सॅम मानेकशॉ यांनी. याचे जर बघायला गेलो आपण तर भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ. मुलांनो भारतीय सेनेच्या इतिहासात फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचे स्थान अत्यंत मानाचं आहे, कारण हे भारतीय सेनेचे पहिले फील्ड मार्शल होते. त्यांनी 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी भारतीय सेनेचे नेतृत्व केले होते. या युद्धात भारताला मोठा विजय मिळाला आणि बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली मित्रांनो. त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे त्यांनी 1 जानेवारी 1973 रोजी फील्ड मार्शल ही भारतीय सेनेची सर्वोच्च मानपद पदवी देण्यात आली होती. म्हणजे सर्वोच्च मानपद, याच्यावरती कोणीच नाही. सर्वोच्च मानपद म्हणजे कोणते? फील्ड मार्शल.
हे सर्वोच्च पद असतो आर्मीमध्ये. ते फक्त आपल्या भारताचे जे माणिकशॉ होते यांनाच भेटला, अजून कोणाला भेटलं नाहीये. देण्यात आली होती. तर यांच्याबद्दल जर पाहायला गेलं तर यांचं पूर्ण नाव सॅम हॉर्मशी जमशेद माणिकशॉ होते. नाव खूपच मोठं आहे. सॅम हॉर्मशेजी फ्रामजी शामजेदी माणिकशॉ होते. त्यांच्याप्रमाणे सॅम बहादूर असे म्हणतात. प्रेमाने काय म्हणतात? सॅम बहादूर असे म्हणतात. आता भारताचे पहिले, आता तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण होते? सॅम माणिकशॉ हे होते. चला पुढचा पाहूया. भारताचे पहिले नोबेल विजेते. आता आपल्याला जर पाहायला गेलं तर भारताचे पहिले नोबेल विजेते कोण होते? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर हे भारताचे पहिले नोबेल विजेते होते. आणि 1973 मध्ये साहित्य नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला होता गीतांजली यासाठी सन्मान मिळाला होता. कशासाठी मिळाला होता? गीतांजली या मराठी सन्मान, गीतांजली यासाठी सन्मान भेटला होता. आणि हे राष्ट्रगीताचे लेखक होते. जनगण मन हे कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेले आहे, ते लक्षात ठेवायचं. मुलांना साहित्य क्षेत्रात भारताचा गौरव वाढवणारे महान कवी म्हणजे कोण? रवींद्रनाथ टागोर. त्यांना 1913 मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी सत्यातील नोबेल पुरस्कार मिळाला. त्यामुळे ते भारताचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते ठरले. रवींद्रनाथ टागोर हे केवळ कवीच नव्हते, तर ते लेखक, तत्वज्ञ, चित्रकार आणि शिक्षण तज्ञातील हे सुद्धा होते. हे फक्त काय लेखक नव्हते, ते केवळ कवीच नव्हते, ते लेखक, तत्वज्ञान, चित्रकार आणि शिक्षण तज्ञ सुद्धा होते. त्यांनी भारताचे राष्ट्रगीत जनगण मन लिहिले. विशेष म्हणजे बांगलादेशाचे राष्ट्रगीत अमार सोनार बांगला हे देखील त्यांनीच लिहिलेलं आहे, ते लक्षात राहू द्या. त्यांना गुरुदेव म्हणून ओळखले जाते. रवींद्रनाथ टागोर यांना उपाधी कशी दिलेली आहे? गुरुदेव म्हणून ओळखले जाते. त्यांनी शांती निकेतन येथे विश्वास भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. कोणते? विश्व भारतीय विद्यापीठाची स्थापना सुद्धा केलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारू शकता, भारताचे पहिले नोबेल विजेते कोण? तर रवींद्रनाथ टागोर. नोबेल वर्ष कधी? 1913 मध्ये मिळाला होता. कशासाठी भेटला होता? तर ग्रंथ गीतांजली यासाठी भेटला होता. आता शेवटचा प्रश्न जर बघायला घेतलो तर भारताची पहिली महिला पंतप्रधान, भारताची पहिली महिला, गर्वाची बात आहे मित्रांनो, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? ते इंदिरा गांधी. भारताची पहिली महिला पंतप्रधान झाले होते. दृढ नेतृत्व आणि निर्णयासाठी प्रसिद्ध मानले जातात. भारताचे पहिले पंतप्रधान महिला कोण होती? इंदिरा गांधी. मुलांनो, आता आपण भारताच्या पहिली महिला प्रधानमंत्रीविषयी जाणून घेऊ. इंदिरा गांधी या भारताच्या पहिली महिला पंतप्रधान होत्या. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या होत्या. आता हे लक्षात राहू द्या की इंदिरा गांधी हे भारताचे पहिले पहिले पंतप्रधान होते, पुरुष पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कन्या होत्या. त्या प्रथम 1966 मध्ये पंतप्रधान झाले. आता हे पंडित जवाहरलाल नेहरू ची जी कन्या होती काही झाले प्रथम 1966 मध्ये पंतप्रधान झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताला विजय मिळवला आणि बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली. तसेच 1974 मध्ये पोखरण येथे भारताची पहिली अणुचाचणी यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वामुळे त्या भारतातील सर्वात प्रभावी पंतप्रधानांपैकी एक मानल्या जातात. बघा मित्रांनो, आपण बोलतो की पुरुष प्रत्येक कामामध्ये पुढे आहे, तर असं नाहीये. महिला पण प्रत्येक कामामध्ये पुढे आहेत आणि पुरुष आणि महिला हे समांतर आहे. कारण की आज आपण बघतो की महिला खूप म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त प्रगती करत आहे, आपल्याला हे बघायला भेटतं. जर यांच्याबद्दल थोडं अजून बघायला गेलो तर आपण त्यांचे पूर्ण नाव इंदिरा प्रियदर्शिनी गांधी असे होते. त्या भारताची पहिल्या आणि आजपर्यंतच्या सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या महिला कोण होते? तर पंतप्रधान झाले होते ते इंदिरा गांधी हे होते. तुम्हाला पोलीस भरतीला हे विचारू शकता, भारताच्या पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि प्रथम पंतप्रधान झाले कधी होते? 1966 मध्ये. 1966 मध्ये झाल्या होत्या. तर मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण भारताचे जे पहिले 10 जे काय होऊन गेले त्यांच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला अजून काहीतरी वेगळी माहिती देईल. तुम्हाला नेक्स्ट पार्ट कोणत्या टॉपिकवर पाहिजे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर पी आर डिकॉड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पी आर डिकॉड सबस्क्राईब करा. पी आर डिकॉड यूट्यूब या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.